वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा मोठ्या प्रमाणात कहर आपल्याला दिसून येते। विशेषतः जर बघितलं मागील 1 ते 1.5 महिन्यापासून 40 ते 44 अंशापर्यंत हे तापमान गेलं। यामुळे जर बघितलं तर प्रकल्प असो, विहिरी असो, तसेच बोरवेल असो, हे पूर्णतः आटत असल्याचं चित्र आहे। यामुळे अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचं हे चित्र आहे। विशेषतः जर बघितलं तर याचा फटका जर म्हटलं तर फळबागांना मोठ्या प्रमाणात बसत असल्याचं यावरून दिसून येते। सध्या मी शिरसाळा या गावातील शेतामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर विजय इंगोले या शेतकऱ्यांनी जवळपास 2.5 एकरामध्ये 550 संत्रा बागेची लागवड केली होती। मात्र पाण्याअभावी ही पूर्णतः बाग ही पूर्ण सुकून गेली आहे, आता वाळून गेली आहे। या बागेत आता पूर्ण या शेतकऱ्याला तोडून टाकण्याची वेळ येणार असल्याचं चित्र आहे। सध्या परिस्थिती जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात लागवड करून खर्चही लागवड निघणार नसल्याचं चित्र आहे। यामुळे शेतकरी हा पूर्णतः हातात झाला आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, नेमकंच त्यांच्याकडून जाणूया काय परिस्थिती आहे पाण्याची, काय कारण या बाग वाळायची। हे बाग वाळण्याचं कारण म्हणजे की या विहिरीचं पाणी संपलेलं आहे। याच्या अगोदर 2 महिन्याच्या अगोदर पाणी दिलं होतं आणि आता ही बाग पूर्ण 70% उद्ध्वस्त झाली। पाण्याची ऊन जास्त असल्यामुळे पाणी हे संपून गेलं आणि बाग वाळलेली आहे। किती लागवड केली होती तुमच्या पैशात? यामध्ये 2.5 एकरामध्ये जवळपास 550 झाडाची लागवड केली होती। याच्या अगोदर हा मळा 2 वर्षा अगोदर एकदा विकलेला आहे आणि गेल्या वर्षी तर का आलाच नाही आणि या वर्षी पण आता ही गंभीर परिस्थिती झाली। झाडं पूर्ण वाळून गेले, याच्यानंतर झाडं येणारही नाहीत आणि जर 4 दिवस पाणी नाही आलं तर पूर्ण बाग उद्ध्वस्त होऊ शकते। किती खर्च लागेल झाला हो तुम्हाला? याच्यापर्यंत 3 लाखापर्यंत खर्च झालेला आहे। तरी या बागेचं झालेलं नुकसान हे आम्हाला कठीण झालं। आता ही बाग पूर्ण तुम्हाला उपटून टाकायची वेळ येणार आहे का? ही बाग उपटून टाका, आता 70% ही बाग वाळलेलीच आहे। ही बाग उपटण्यातच हे आहे ना, हेही नाही आणि तेही नाही। आता 30% राहिली, ही 4 दिवसात पाणी आलं तर वाळून जाते। तुमची काय मागणी आता? काहीतरी याच्यावर तोडगा काढावा शासनाने। नक्कीच हे होते आपल्यासोबत जे विजय इंगोले शेतकरी शिरसाळ्याचे, यांचे जे 2.5 एकरामधली जी संत्रा बाग ही पूर्णतः वाळून चालली आहे। त्यामुळे शेतकरी हा पूर्ण हातात झाला आहे। पाणी टंचाईचा सामना या फळबागांना बसत असल्याचं यावरून दिसून येते। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।